उपमुख्यमंत्री अजित पवार हे या घराची पाहणी करत आहेत। मुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना आश्वासन दिलं होतं, घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आज ते ग्रामीण भागातील दौऱ्यावरती असतानाच आज मुढवे या सूरज चव्हाण यांच्या गावी आलेले आहेत। दादा, आज तुम्ही आश्वासन दिलं होतं, आज प्रत्यक्षदर्शींनी सूरज चव्हाण यांच्या बांधकामाची पाहणी करताय, काय सांगा? काय सांगणार रे, जे काही सांगितलं ते करतो, दुसरं काय। मी लोकांना माहिती मी शब्दाचा पक्का आहे, त्या पद्धतीने करतोय। सूरज चव्हाणचा आम्ही मूर्ती पाणी पुरवठा योजनेची पाहणी करायला आलो होतो, ते याच गावात समोर होतो। त्याच्यामुळे जाता जाता नेमकं हेही मला बघता आलं। परवाच मला तो भेटला होता, तर म्हणला की दादा काम चाललंय, कॉन्ट्रॅक्टर पण आहे। तोही म्हणला की आता सरकार किती दिवसात होईल बाबा? परकाळे साहेब 1 महिन्याभरात पूर्ण होईल सगळं आणि मग पुढचं आपलं काम चालू आहे फिनिशिंग महिन्याभरात दिवाळीच्या आधी आपण पूर्ण करायचं। दादा, सूरज चव्हाणचा नवीनच पिक्चर होतोय झापक, काय शुभेच्छा? मी त्याला परवाच तो पिंपरी चिंचवडला भेटलेला होता। एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला, एका जिरायत भागामध्ये जन्माला आलेला हा मुलगा, प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काही कला असते, गुण असतात आणि त्याला जर वाव मिळाला तर ती व्यक्ती कुठल्या कुठं जाऊ शकते। हे सूरज चव्हाणचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, तो करतोय। आता तो चित्रपट आल्यानंतर जनता कशी, शेवटी प्रेक्षक महत्वाचा असतो, तो कसा प्रतिसाद देतो अशा पद्धतीनं त्याचं पुढचं सगळं गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत, पण तो प्रयत्न करतोय। नक्कीच हे होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। आज त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते प्रत्यक्षदर्शींनी बांधकामाची देखील त्यांनी पाहणी केलेली आहे। नवीनच सूरज चव्हाण यांचा झापक पिक्चर येत आहे। या बारामतीच्या युवकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।